पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात अभूतपूर्व उलथापालथ पाहायला मिळाली. गेल्या 15 वर्षापासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या सत्तेला यंदा भाजपने जोरदार हादरा दिलाय. राज्यात पहिल्यांदाच कमळ फुलताना दिसलं. ममता दीदींच्या या अभेद्य गडाला सुरुंग लावून बंगालमध्ये भगवी लाट निर्माण करणाऱ्या अमित शहांच्या कोर कमिटीमधील 4 धुरंधर नेत्यांची ही विशेष गोष्ट. बंगालमध्ये सत्ता स्थापनेसाठी 148 जागांचा जादुई आकडा भाजपने सहज पार केलाय. गेल्या निवडणुकीत भाजपने 77 जागा जिंकल्या होत्या, तर तृणमूलने 215 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला होता. मात्र यंदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तब्बल 15 दिवस बंगालमध्ये तळ ठोकून संपूर्ण टीम कामाला लावली. ममता दीदींच्या या अभेद्य गडाला सुरुंग लावण्यात शहांच्या कोर कमिटीमधील 4 चेहऱ्यांनी सिंहाचा वाटा उचलला. बंगालमध्ये दीदींचा गड पाडणारे भाजपचे 4 धुरंधर पाहूयात. पहिलं नाव आहे दिलीप घोष. संघटनात्मक बांधणीचा कणा. RSSची पार्श्वभूमी असलेल्या दिलीप घोष यांनी बंगालमध्ये भाजपची पाळंमुळं घट्ट रोवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अमित शहांच्या कोर ग्रुपचा भाग असलेल्या घोष यांचा प्रभाव राज्यातील 77 जागांवर दिसून आला. खडगपूरमधून निवडणूक लढवणारे घोष आगामी भाजप सरकारमध्ये मोठ्या भूमिकेत दिसू शकतात. दुसरं नाव आहे ममता दीदींना त्यांच्याच बालेकिल्ल्यात रोखणारे सुवेंदू अधिकारी. विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना थेट टक्कर दिली. ममतांचा बालेकिल्ला असलेल्या भवानीपूरमधून निवडणूक लढवत त्यांनी दीदींना स्वतःच्याच मतदारसंघात गुंतवून ठेवलं. यामुळे ममता बॅनर्जींना राज्याच्या इतर भागात जास्त वेळ देता आला नाही. सध्या सुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहेत. तिसरं नाव आहे रणनीती आणि समन्वयाचे मास्टरमाइंड सुकांत मजुमदार. केंद्रात मंत्री राहिलेले सुकांत मजुमदार यांनी प्रजाध्यक्ष समीक भट्टाचार्य, सुवेंदू अधिकारी आणि दिलीप घोष यांच्याशी उत्तम समन्वय साधला. अमित शहांच्या कोर कमिटीचे सदस्य म्हणून त्यांनी संघटनात्मक बांधणी आणि निवडणूक प्रचाराची संपूर्ण धुरा यशस्वीपणे सांभाळली. या यादीतलं 4थं नाव आहे शहांचे ट्रम्प कार्ड सुनील बन्सल. उत्तर प्रदेशातील भाजपच्या यशाचे शिल्पकार राहिलेले सुनील बन्सल बंगालमध्ये भाजपसाठी खऱ्या अर्थानं गेम चेंजर ठरले. प्रभारी म्हणून त्यांनी अमित शहांची रणनीती प्रत्यक्षात उतरवली. डर भगाओ भरोसा जगाओ यासारख्या घोषणांमधनं त्यांनी मतदारांमध्ये विश्वास निर्माण केला आणि छोट्या जनसभांच्या माध्यमातून भाजपसाठी अनुकूल असं वातावरण तयार केलं. सोनार बांगलाच्या दिशेने भाजपचं नवं पर्व. पश्चिम बंगालमधली ही आकडेवारी केवळ सत्तांतराचे संकेत देत नाही, तर बंगालच्या राजकीय संस्कृतीत झालेल्या मोठ्या बदलाची साक्ष देत आहे. ममता बॅनर्जी यांची 15 वर्षांची एकहाती सत्ता उलथून लावणे हे भाजपसाठी सोपे नव्हते. मात्र अमित शहांची रणनीती आणि त्यांच्या या 4 धुरंधरांनी जमिनीवर केलेलं काम खऱ्या अर्थाने यशस्वी ठरलं. दीदींच्या गडाला खिंडार पाडल्यानंतर आता बंगालमध्ये भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. सुवेंदू अधिकारी यांचे नाव या शर्यतीत आघाडीवर असले तरी दिलीप घोष आणि सुकांत मजुमदार यांची भूमिकाही सरकारमध्ये महत्त्वाची असणार आहे. एकूणच 4 मे 2026 हा दिवस बंगालमध्ये सोनार बांगलाच्या दिशेने भाजपच्या एका नव्या पर्वाची सुरुवात करणारा ठरला आहे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.